सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये जे फेजेस येतात, सगळ्यात अगोदर जो पहिला फेज आहे तुमचा रिक्वायरमेंट गॅदरिंग. सेकंड फेज जो आहे तुमचा डिझाइन और सॉफ्टवेयर आर्किटेक्चर. देन थर्ड हाई लेवल डिझाइन. फोर्थ लो लेवल डिझाइन. सध्या तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी नवीन आहेत, पण एक एक करून सर्व कव्हर केले जातील तुमचे. फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बॅक एंड डेव्हलपमेंट, टेस्टिंग, मैनुअल and automation. Okay. यदि यही बता रहे हैं So आप म्यूट पे चले जाइए आरती. और आप कहाँ से लॉगिन कर रहे हैं, घर से या इंस्टीट्यूट से? ठीक है सर, आप. क्लासेस से कर रहे हैं। हाँ ठीक है, नो वरीज. आई एम ऑल्सो देयर बट आई एम अबाउट द वन, so I'll be there short while. Okay, let's start. So जब आप कुछ सॉफ्टवेयर बनाते हैं तो आपको एंड टू एंड इंफॉर्मेशन होनी जरूरी है, और आप जो भी चीज बनाएंगे वो सिर्फ उतनी ही नहीं. अगर आप कोई चीजें फॉलो करते हैं, अगर आपको सपोज पेपर का प्लेन बनाना सिखा दिया तो सिर्फ आप प्लेन बनाओगे. बट ये मास्टर क्लासेस ऐसे होंगे कि आपको लाइफ में कोई भी सॉफ्टवेयर या कोई भी प्रोजेक्ट या कोई भी प्रोडक्ट पे काम करना हो तो आप आराम से करोगे. और आप में से, ये टीम में से few will be the front end developer, few will be the back end developer, few will be the full stack developer, and few will be the tester. आप जब लाइव प्रोजेक्ट पे आपकी जब ट्रेनिंग सेशन खत्म होंगे, इट्स सपोज टू टेक 2 or 3 month, और इट माइट बी 4 month मैक्सिमम. अगर 4 महीने के पहले ट्राई करेंगे, 4 मंथ के पहले 3 मंथ तक ही आपका कवर करने की कोशिश करेंगे, क्योंकि 3 मंथ में आपकी ट्रेनिंग जो है कंप्लीट होगी. और रियल टाइम प्रोजेक्ट पे, जो हम लोग रियल टाइम प्रोजेक्ट पे काम करना स्टार्ट कर देंगे, जैसे कि अलग अलग कंपनी के प्रोजेक्ट अभी हमारे पास है और बहुत सारे प्रोजेक्ट आ रहे हैं. एज पर द आपके बैच के लिए 3 प्रोजेक्ट जो है ऑलरेडी वेटिंग में है. आपकी बैच 1 मंथ डिले हो चुकी है. ये बैच नवंबर दिसंबर में स्टार्ट होना था, बट फ्यू ऑफ द रीजंस आपकी बैच डिले हो चुकी है. इसीलिए वो जो प्रोजेक्ट है जो आपके बैच के लिए असाइन किए गए हैं क्लाइंट ने, वो वेटिंग में है. तो आपको ऐसा नहीं है कि आपको काम ढूंढने के लिए कहीं जाना है, ऐसा कुछ भी नहीं है. आपको यहाँ पे ट्रेन करना है और रियल टाइम प्रोजेक्ट पे इम्प्लीमेंट करना है, जो कि एक्चुअल सॉफ्टवेयर होगा और कोई कस्टमर यूज करेगा. ये 3 मंथ का ट्रेनिंग रहेगा आपका, और 3 मंथ का आपको 3 मंथ जो है वो रियल टाइम प्रोजेक्ट पे काम करना होगा. आपकी चॉइस है, अगर आपको 3 मंथ से ज्यादा भी काम करना है तो दैट्स इट, आप कर सकते हो. और 3 मंथ के बाद जब आप परफेक्टली रेडी हो जाओगे, सो विल स्टार्ट 1 वीक मॉक इंटरव्यू. स्टार्ट हो जाएंगे 1 वीक के मॉक इंटरव्यू होंगे सबके लिए, एंड एक्चुअल इंटरव्यू स्टार्ट होंगे आफ्टर दैट वीक. उसके बाद आप जहाँ पे भी प्लेस हो जाते हो, नियर बाय नागपुर हो, पुणे हो, जिन्हें नवी मुंबई, मुंबई, चेन्नई,
जहाँ पे भी काम करना हो, जिस कंपनी में अच्छा ऑफर मिले वहां पे आपको जाना है। और जिनके पास ऑलरेडी ऑफर है वो बेटर ऑफर के लिए ट्राई कर सकते हैं, अच्छी कंपनी के लिए प्रोडक्ट बेस। सो ये हमारी स्टेप्स है, आप बाद में इसे रिकॉल करके लिख सकते हैं। रिक्वायरमेंट गैदरिंग, डिजाइन द सॉफ्टवेयर आर्किटेक्चर, देन हाई लेवल डिजाइनिंग, लो लेवल डिजाइन, फ्रंट एंड डेवलपमेंट, बैक एंड डेवलपमेंट एंड टेस्टिंग, मैनुअल एंड ऑटोमेशन। तो इनमें से आपका जो बेस है, सबके लिए जो कॉमन बेस है, कॉमन जो कोड होगा, आपकी ये जो टीम है, सबसे पहले सबको ये सिखाया जाएगा HTML, CSS, जावास्क्रिप्ट, ये सबको सिखाया जाएगा। एंड कोर जावा, ये भी सबको सिखाया जाएगा, कोर जावा। और इसके बेसिस पे आपको मिनी प्रोजेक्ट दिए जाएंगे। HTML का मिनी प्रोजेक्ट दिया जाएगा, कोर जावा का मिनी प्रोजेक्ट दिया जाएगा, ये सारे मिनी प्रोजेक्ट होंगे। और नाइन्टी जिसे 90 अबव मार्क्स मिलते हैं, 90% से ज्यादा मार्क्स मिलते हैं, वो डेजिग्नेशन करेंगे फुल स्टैक का, मतलब वो दोनों फुल स्टैक डेवलपर होंगे। जिन्हें 70 90 के बीच में मार्क्स होंगे प्रोजेक्ट में, वो जाएंगे फ्रंट एंड। ओनली फॉर द बैक एंड डेवलपर के लिए भी जा सकते हो, बैक एंड, बैक एंड डेवलपमेंट के लिए। और जिनके मार्क्स 45 के 70 के बीच में हैं, वो जाएंगे फ्रंट एंड डेवलपमेंट में। और जिसके कम है, 0 से लेकर 45 तक है, वो जाएंगे ऑटोमेशन एंड मैनुअल टेस्टिंग में। और जितने भी आपको 90% मार्क मिले, किसी को सैलरी कम ज्यादा ऐसा नहीं है, नो, सबके लिए सैलरी सेम ही रहेगा। जो जितना मेहनत करेगा उतना पाएगा। मिनिमम पैकेज जो होता है इसमें 3 LPA से स्टार्ट होगा। मैक्सिमम पैकेज आई कांट से 12, 15, 20, 24, 28, 8, 6, 7, 4, 5, 6, वॉट एवर मैक्सिमम पैकेज आपका। आप जितना ज्यादा प्रैक्टिस करोगे, जितना आपका जो भी आप चूज करोगे बाद में अकॉर्डिंग टू दिस क्राइटेरिया। इसके लिए जरूरी है एनी ग्रेजुएशन कंपलसरी है। मैक्सिमम 6 ईयर का गैप अलाउ है इसमें, क्योंकि उससे ज्यादा गैप अलाउ नहीं होता। और रिसेंटली ग्रेजुएट के लिए सिंपल है, जिसमें गैप है उनके लिए प्रैक्टिस ज्यादा करना होगा उन्हें। दैट्स इट, दिस इज द स्टैक। ये हमारा एक प्लान है, इसके अकॉर्डिंग हमें जाना है। ये आप लोगों के लिए सेम है, कॉमन में। और इसमें मिनी प्रोजेक्ट भी है। अभी इससे फर्स्ट वाला जो कॉमन है, HTML एंड CSS, हम लोग आज स्टार्ट करेंगे। जिसका एंड आउटपुट जो होगा, इसका एंड आउटपुट इस तरह से आपको बना के दिखाना होगा, जो कि आपको सिखाया जाएगा। पहले तो प्रोजेक्ट सारे सिखा दिए जाएंगे, देन आफ्टर आपसे पूछा जाएगा वो चीज। अभी रिसेंटली हमने जो बनाए थे, ये वाली एक साइट है। एंड फॉर एग्जांपल के लिए काफी है ये वाली, आपके ऐसे ओनली HTML CSS एंड लिटिल बिट जावास्क्रिप्ट से आपको ऐसे बनाना आना चाहिए। तो ये आपको सिखाया जाएगा, ये वाला पूरा पार्ट। तो ये सॉफ्टवेयर का पहला चेहरा है। ये पूरा स्टैटिक है, मतलब इसमें कोई सॉफ्टवेयर नहीं है, कोई इसे परचेस नहीं कर सकता, ऑनलाइन में ऑर्डर नहीं दे सकता। ये इसमें अगर यहाँ पे, सर स्क्रीन नहीं दिख रही है आपकी। ओह माय बैड, अगेन हैपेंड दैट थिंग, शुड नॉट। एक मिनट, हाँ, कोई भी स्क्रीन नहीं दिखाई दे रही है? और कौन सी स्क्रीन दिखाई दे रही है? नोटपैड की स्क्रीन दिखाई दे रही है। नोटपैड प्लस प्लस की स्क्रीन दिखाई दे रही है। Why it is a bloody mess up? Just a moment. I'm doing.
now is it visible? Yes, sir. Yes, sir. हाँ, तो ये जो है ना, ये आपका एंड आउटपुट है। ओनली HTML CSS 2 वीक में आपको ऐसा करना आना चाहिए, और ये एक करके दिखाया जाएगा, एक सिखाया जाएगा, विथ रिकॉर्डेड वीडियो सेशंस होंगे, आपको पूरी हेल्प की जाएगी। इस तरह से आपको करना है, ये आपको मिलेगा ये HTML एंड CSS कवर करने के बाद। और लिटिल बिट जावास्क्रिप्ट के, ये जावास्क्रिप्ट यहाँ पे यूज की गई है, वेयर वी हैव यूज्ड द jQuery एंड जावास्क्रिप्ट, उसका जो फंक्शन है, ये वाले जो इफेक्ट, ये तो CSS का ही इफेक्ट है। दिस इज आल्सो CSS इफेक्ट, नो jQuery। हाँ, ये फॉर्म के लिए आपको लिटिल बिट jQuery का इस्तेमाल करना होगा। और ये वाले जो कैरेजोल है स्लाइड्स, ये वाले जो गायब हो रहे हैं, नेक्स्ट आ रहे हैं, इसके लिए आपको यूज करनी होगी jQuery, जो कि जावास्क्रिप्ट से लिखी जाती है। तो नो वरीज, आपको डरने की कोई बात नहीं है। आप बेसिक, अगर -100 हो, डर है, कोडिंग का फोबिया है, यानी कि आपको डर लगता है कोडिंग से, तो भी चलेगा। कंसंट्रेशन करना है आपको, प्रैक्टिस करना है, ये आराम से आएगा। इट इज अ वेरी इजी। सर, हाँ बोलिए ना। वो कल का ना लेक्चर बिल्कुल भी नहीं समझा, मतलब मुझे समझा ही नहीं कुछ भी, मैं आपको सच बता रही हूँ। हाँ क्या? ओके हाँ, ठीक है, मतलब नहीं, आप जैसे ओके ओके, समझाते हो ना, वैसे बिल्कुल भी, मतलब 1% का भी नहीं समझा है, नहीं, सच्ची में। कौन सा वाला जो आपका मतलब इंटरव्यू? पूरा लेक्चर ही ब्लैंक था, नहीं सच्ची नहीं, में। मैं ये पूछ रहा हूँ कि आपको इंटरव्यू का जो कल नहीं नहीं नहीं, कल का जो लेक्चर लिया ना शाम को, किसने सर लिया ने, था? कोई सर अलग ने? सर ने लिया था, आपने ओके नहीं लिया था। ओके ओके। आपका सब लेक्चर समझता है, बट कल नहीं ना, कोई वो अलग लेकिन सर थे, बट लेकिन वो जो है ना, बिल्कुल नहीं समझा हमें। वो इंटरव्यू का है ना, वो सर आपके लिए बट थोड़ी ना बहुत है। हार्ड था, मतलब कुछ भी नहीं समझ में आ रहा था, बस हाँ जो भी आपने पढ़ाया था उसमें का थोड़ा थोड़ा समझ रहा था, फिर उसके हाँ अलावा और ठीक है, कुछ भी नहीं नहीं वो समझ थोड़ा में हाई आ रहा। लेवल का होता है, डिजाइनिंग लेवल का था वो, मतलब डेटा वो स्ट्रक्चर। खुद में कर रहे थे, ओके मतलब उनको आ रहा है इसलिए वो कर रहे थे, फटाफट मतलब इतना अच्छे से एक्सप्लेन नहीं किया, ठीक बट है, तो हम वो लोग भी उसे ट्राई रिकॉल कर किए, लेते हैं बट 6 बजे, हाँ ठीक है? हाँ हाँ कंटिन्यूअस ठीक वाली है। बैच में हम लोग रिकॉल करते हैं उससे, ओके। कोई प्रॉब्लम नहीं। ठीक है, सो ये हमारी स्टेप्स है, दोनों की, HTML CSS एंड जावास्क्रिप्ट को हम लोग कवर करेंगे। और आज के सेशन में हम लोग स्टार्ट करेंगे HTML एंड CSS के बारे में, ठीक है? ओके, सो कुणीतरी सांगा मला काय असतं HTML, कुणाला किती माहिती आहे? गाईज एक्सपिरियन्स वन सोडून, लाईक आता श्रेया, हा श्रेयाच फक्त सगळ्यात एक्सपिरियन्स असेल HTML मध्ये, कुणी सांगू शकेल काय आहे HTML? तुमचं बेसिक स्किल मला जाणून घेऊ दे की तुम्हाला कुठपर्यंत नॉलेज आहे, हाफ, स्टार्ट, व्हॉट एक्झॅक्टली? आरती, पूजा? HTML आप है सर। सर HTML मतलब हाइपर टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज होता है, और दूसरा बात उसमें होता है वो बेसिक, मतलब स्केलेटन होता है अपने वेब डिजाइनिंग का पूरा। ओके ओके और गुड। तीसरा पॉइंट होता है उसको बोलते हैं ना कि स्टार्ट करने का पॉइंट होता है, एंड करने के लिए उसको एंडिंग देने के लिए जरूरी नहीं होता है, उसमें हेड होता है, स्टाइल होता है, ये ओके सब चीज में हम लोग कोडिंग करते हैं, और बॉडी में भी कोडिंग करते हैं, मेन कोड तो बॉडी में होता है। ओके गुड, सो ग्रेट। सगळ्यात महत्वाचं असं आहे कि अगर कोई एप्लीकेशन आपको इंटरनेट पे डिस्प्ले करना है, या इंटरनेट के थ्रू आपको उसे इस्तेमाल करना है, तो इंटरनेट को कंपैटिबल ऐसी कौन सी लैंग्वेज है? जैसे कि प्रोग्रामिंग लैंग्वेज बहुत सारी है, सी प्रोग्रामिंग है, C++ है, बट वो जो लैंग्वेजेस है वो इंटरनेट कंपैटिबल लैंग्वेज नहीं, मतलब इंटरनेट पे, क्लाउड पे एप्लीकेशन बना के क्विकली हम लोग नहीं रख सकते। तो एक ऐसा लैंग्वेज का इन्वेंट कर दिया कि लाइट वेट होगी, रेडी टू क्लाउड डिप्लॉयमेंट के लिए इजी जाएगी,
ऐसी एक लैंग्वेज है जिसे हम लोग कहते हैं हाइपरटेक्स्ट मार्कअप लैंग्वेज, जो कि HTML है। और ये HTML सीखने के लिए आपको कितनी चीजों की मेहनत करनी है, तो वो दो थिंग आपको ध्यान रखनी है, ओनली टू। क्या आपको नोटपैड प्लस प्लस दिखाई दे रहा है? मैं थोड़ा इसे जूम कर देता हूँ। अभी दिखाई दे रहा है? मैंने क्या लिखा है, क्या टाइप किया है इसमें, बताइए। 1 and 2 sir. बराबर, इथे 2 लिहिलेला आहे। HTML जो है, एक ये जो आपने साइट देखी है, ये साइट आपको सिर्फ HTML और CSS से ही बनाई गई है, और थोड़ा ये इफेक्ट के लिए जावास्क्रिप्ट का इस्तेमाल किया गया है। That's it. ये रिसेंट वन है। तो आपको करना क्या है यहाँ पे, दो ही चीज जो है इसमें सीखनी है। पहला क्या, टैग, और दूसरा क्या है, एट्रीब्यूट। बस दो ही चीज जो है आपको सीखनी है। पहली है टैग एंड दूसरा है एट्रीब्यूट। इसके अलावा कुछ सीखने की जरूरत नहीं है आपको। ओके, टैग किसे कहते हैं, इसे हम लोग सबसे पहले डिफाइन कर लेते हैं, जो हमें समझेगा इसके भाषा में। एक टॅग म्हणजे काय, टॅग म्हणजे काय, ज्या काही आपण कम्प्युटरला कमांड देतो त्याला आपण इन्स्ट्रक्शन असं म्हणतो, सूचना म्हणतो। ओके, टॅग मीन्स व्हाट, कमांड्स टू ब्राउझर, कमांड्स टू ब्राउझर। ह्या ज्या काही कमांड आपण देतो त्या कुणाला देतो, आपण ब्राउझरला देतो। ब्राउझर कोणते कोणते ब्राउझर अवेलेबल आहेत, ब्राउझर म्हणजे काय, ज्याने तुम्ही इंटरनेट ओपन करता, ज्याने तुम्ही इंटरनेट यूज करता त्याला म्हणता तुम्ही ब्राउझर। उदाहरणार्थ गूगल क्रोम, फायरफॉक्स हे ब्राउझर आहेत। ओके, अजून कोणी सांगू शकेल मला, गूगल क्रोम, Edge, Microsoft Edge, sir. Safari, Opera Mini, and there are multiples. ओके, गूगल क्रोम, त्याच्यानंतर एज, ओपेरा, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर गव्हर्नमेंट साठी जास्त युजफुल होतं, पण ते बंद झालं आता, एज आलं त्याच्या जागी। तर यांना कमांड देतं, यांच्यासाठी ज्या काही कमांड असतात त्याला आपण म्हणतो टॅग। आणि आपल्या जेवढ्या काही वेबसाईट, वेब ऍप्लिकेशन आहेत, ह्या सुद्धा आपण वापरतो, ब्राउझरनेच, ब्राउझरनेच आपण त्याचा यूज करत असतो। आता ह्या तुमच्या मोबाईल मध्ये जर का एखादं ऍप्लिकेशन नाही, तुम्हाला ब्राउझरनेच ऍक्सेस करावे लागतात वेबसाईट। तुमचं इंटरनेट बँकिंग असो, तुमचं IRCTC तिकीट बुकिंग असो, तुम्हाला जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल, ऑनलाईन जॉबचा फॉर्म भरायचा असेल, तर हे जे सगळं आहे ते ब्राउझरच्याच द्वारे तुम्हाला करावं लागत आहे। तर अशा ज्या काही वेबसाईट्स असतात यांना साईट नाही, यांना वेब ऍप्लिकेशन म्हणतात। ज्याचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, तिकीट बुक करता, रेल्वेचा असो, एरोप्लेनचा असो, त्याला तुम्ही ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर म्हणता। आणि जेव्हा तुम्ही नुसतं असं साईट डिस्प्ले करता, त्या तुमच्या वेबसाईट असतात। पण दोन्हीसाठी मात्र तुम्हाला 100% यूज करावं लागतं HTML, आणि HTML जे आहे तो देतो कमांड ब्राउझरला, आणि त्याचं काय शिकायचं आहे आपल्याला, टॅग्स। कोणत्या कोणत्या टॅग शिकायच्या आहेत, तर सगळ्यात अगोदर टॅग बद्दल समजून घेतला आपण। टॅग काय आहेत, इट इज अ कमांड टू ब्राउझर, ब्राउझरला तो कमांड देतो, ब्राउझरला तो जो आहे तो कमांड देतो। आणि टॅग ज्या आहेत तुमच्या, टॅग लिहिण्याची एक पद्धत आहे, याला तुम्ही डायमंड ब्रॅकेट म्हणा, हा लेस दॅन ग्रेटर दॅनचा। याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही कमांड द्यायच्या ते याच्या आतमध्येच द्यायचा आहे। सपोज आता मला हा जो काही पेज आहे, इथे बघा, मला जो काही हा पेज तयार करायचा आहे तो HTML या लँग्वेजने तयार करायचा आहे, म्हणून मला ब्राउझरला सांगायचं आहे की मी हा जो
पेज बनवणार आहे, वेब पेज जो ब्राउझरवर ओपन होणार आहे, तो HTML लँग्वेजने लिहिणार आहे. याला म्हणतात ओपन टॅग. बघा, याला म्हणतात ओपन टॅग. आणि जी टॅग आपण ओपन करतो त्या टॅगला क्लोजही करावं लागतं. तर क्लोज टॅग कशी करतात? परत असं ब्रॅकेट घ्यायचा आहे आपल्याला, डायमंड, आणि इथे लिहायचं HTML, सेम टॅग लिहायची आणि क्लोजिंग साठी फक्त काय करायचंय, इथे हा स्लॅश द्यायचा आहे. ही झाली ओपन टॅग आणि ही झाली क्लोज टॅग. काय तुम्हाला ओपन टॅग आणि क्लोज टॅग मधला फरक कळाला? काय डिफरन्स आहे मला कोण सांगू शकेल? मी प्रश्न विचारतो, त्यांनी सांगा. अश्विनी, याच्यामध्ये काय चेंजेस जाणून येतात? स्टार्टिंग करते प्रोग्राम तो ये यूज करते और एंड करते तो ये, इतना मेरे को पता है. अश्विनी, या दोघांमधला फरक काय? नाही नाही, फक्त या टॅग मध्ये काय फरक दिसतोय? ओनली काय फरक आहे ओपन आणि क्लोज? ओपन टॅग मध्ये स्लॅश नाही आहे आणि हा, क्लोज टॅग बस, मध्ये स्लॅश. दॅट्स इट, दॅट्स ग्रेट थिंग. ओके, बरं, ओपन कुठे करायचं आणि क्लोज कुठे करायचं आहे? सगळ्यात महत्वाचा, जी टॅग आपण ओपन करतो ती लगेच क्लोज करायची का? असं नाहीये, असं नाहीये. तुम्हाला जिथपर्यंत ती टॅग हवी आपण त्याच्याबद्दल बोलूया. हा सिंपल एक प्रोग्राम जो आहे तो आपण तयार करून घेणार आहोत. एक छोटासा आजचा पेज आपण तयार करूया. बघा, सो हा तुमचा ब्लँक पेज दिसत आहे तुम्हाला, इथे इथे काहीही नाहीये. पण काही जरी नसलं तरी या टॅब पासून ते इथपर्यंत ही जी लाईन दिसत आहे ना, हेअर लाईन, इथपर्यंत हा जो भाग आहे, इथून एवढा हा भाग जो आहे तो भाग आहे, याला आपण म्हणतो हेड म्हणतो. हे संपूर्ण पेज आहे, हे संपूर्ण पेज जे आहे HTML ने लिहिलेलं आहे. याच्यामध्ये दोन भाग आहेत, याला हेड म्हटलं जातं आणि खालचा जो संपूर्ण भाग आहे त्याला म्हटलं जातं बॉडी. कुठल्याही ऍप्लिकेशन असो, कुठलीही वेबसाईट असो, त्याच्यामध्ये हे दोन भाग तुम्हाला दिसणारच झाले आणि हे कंपल्सरी असतात. पहिला वरचा जो भाग आहे तो हेड आहे आणि खालचा जो भाग असणार आहे तो बॉडी असणार आहे. ओके, पण मग हेड आणि बॉडी कोणत्या लँग्वेजने लिहिली जातात? तर HTML या लँग्वेजने लिहिले जातात. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे लिहायचं HTML. हे सुरू केलं मी HTML आणि बघा, संपूर्ण पेज जे आहे ते फक्त HTML च्या आतमध्येच आहे. म्हणून मी इथे HTML सुरू केलं, इथे एंड केलं HTML. आणि HTML मध्ये आता किती भाग आहेत? त्या पेजला किती भागामध्ये डिवाइड केलेलं आहे? दोन, फक्त दोन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला हा भाग आणि खालपर्यंत गेला तर दुसरा भाग. पहिला भाग जो आहे त्याला आपण म्हणतो हेड, म्हणून हेड टॅग घ्यायची. मी हेड टॅग ही इथे क्लोज करून देतो. बघा, त्याच्यानंतर मी बॉडी टॅग स्टार्ट केली आणि बॉडी टॅग जी आहे ती क्लोज केलेली आहे. ओके, जर तुम्ही बघितलं असेल की आपलं हेड आणि बॉडी हे दोनही HTML च्याच आतमध्ये आहेत, म्हणजे हे दोन्हीही आपण जे आहे बाल वापस से टूटना स्टार्ट हो गए हैं. अरे भाई, ऐसा डिस्कस मत करो, यहाँ पे कंसंट्रेट करो, ठीक है? मैं एक सवाल पूछूंगा बीच में, तो हाँ, तो स्टार्ट करते हैं हेड एंड बॉडी एका पेज मध्ये, आणि ह्याला सिंपली सेव्ह करायचं आहे तुम्हाला. सेव कहीं पे भी करो, आपकी मर्जी. अगर मैं डेस्कटॉप पे गया हूँ तो डेस्कटॉप पे सेव करूंगा. मैं डॉक्यूमेंट में सेव कर रहा हूँ. नया फोल्डर बनाओ आपका, आपको फोल्डर बनाना आना चाहिए, कैसे भी आप बनाओ. फ्रंट एंड, और ये जो फाइल है ये आप किसी भी नाम से first.html यही नाम से आपको सेव करनी है. first.html सेव, दैट्स इट. ओके, आरती आप बताओ कि
हमने क्या किया है यहाँ पे, एक सिंपल HTML का पेज बनाया है हमने, हाँ और सर। ये जो पेज है पूरा HTML हम्म, स्टार्ट और HTML एंड, इसके अंदर हम्म, पहले होगा हेडिंग यानी हम्म, हेड। हेड क्या है, हाँ, ये है आपका हेड, ये वाला इतना पोर्शन जो है ऊपर ये। के स्टार्टिंग के पार्ट। हाँ, ये यहाँ से ऊपर और नीचे वाला। अभी जो भी एप्लीकेशन बनाएंगे हम लोग, ये कहाँ पे चला जाएगा, ये बॉडी में चला जाएगा। इन द बॉडी सेंस, में। बॉडी मतलब ये वाला पोर्शन, इसमें आप जो भी डालोगे बॉडी में दिखाई देगा। और हेड वाला पोर्शन, आपको हेड में जो भी कुछ देना है, हेड में क्या दे सकते हैं, तो हेड में टाइटल देखो स्टाइल। यहाँ पे हमें ना, यहाँ पे टाइटल देना होता है हमें, ये वाला। यहाँ पे जैसे हाँ न्यू टैब लिखा हुआ है, मेरा ब्राउजर हाँ दिखाई दे रहा है सबको। हाँ सर। तो मुझे यहाँ पे सपोज मान लो कि ये न्यू टैब दिखाई दे रहा है, इसके बदले में मुझे टाइटल देना है। अभी मेरा फर्स्ट सेशन है, वेब डिजाइन है, तो यहाँ पे हम लिखेंगे टाइटल, और ये सारा इंग्लिश में है, तो आप लोगों को ज्यादा टेंशन भी नहीं होगा कि समझने में प्रॉब्लम भी नहीं होगा। टाइटल में हम लोग लिखते हैं वेब ऐप, ठीक है। तो अगर आप इसे देखोगे रिफ्रेश करके, इसे रन कर देता हूं मैं। इसे रन करने के लिए ज्यादा कुछ नहीं, यहाँ पे रन में जाना है और रन। फर्स्ट टाइम आपको इसे कॉन्फ़िगर करना होता है, लेकिन मैं वो भी नहीं बता देता आपको कॉन्फ़िगर करने के लिए, उतना भी टेंशन मत लीजिए। ये फाइल आपने जहाँ पे भी सेव की है उसे ओपन कर दीजिए। देखो यहाँ पे राइट क्लिक करोगे नोटपैड प्लस प्लस पे, और फोल्डर इन एक्सप्लोरर ऐसे करोगे, और ये देखो पहले से इसमें ई का साइन आया है, इसे राइट क्लिक करके आपको जो ब्राउजर अच्छा लगे उसमें ओपन कर लेना। ऐसे मैं गूगल क्रोम में ओपन कर लेता हूँ। तो आपका जो टाइटल है, ये टाइटल में क्या है आपका, वेब ऐप। क्यों वेब ऐप आया, क्योंकि आपने यहाँ पे हेड में बोला है, ये पोर्शन जो है हेड में आपने टाइटल दिया है इसको वेब ऐप। अभी बॉडी में आपको जो लिखना है आप लिख सकते हो, वेलकम टू लर्न न्यू एप्लीकेशन, इस तरह से। और इसे करेंगे रिफ्रेश, मैं सिलेक्ट करके इसे यहाँ पे रिफ्रेश का बटन दबा देता हूँ। ठीक है, दैट्स ग्रेट थिंग। तो ये बन गया, आपने एक सिंपल सा पेज बनाया, और पूरा पेज बनेगा HTML लैंग्वेज से, इसलिए HTML यहाँ पे स्टार्ट, और सबसे लास्ट में HTML खत्म। HTML के दो पार्ट है, पहला जो पार्ट है वो हेड है, दूसरा जो पार्ट है वो बॉडी है, इसीलिए हमने ये बनाया है। नाउ any doubt, any issue, raise immediately, we will solve it, and we will develop a great product. कारण की तुम्ही नुसतं शिकणार नाही आहात, तर तुम्ही स्वतः घडवणार आहात ऍप्लिकेशन्स, आणि प्रत्येक कंपनी तुम्ही कंपनीसाठी नसणार आहे, तुमच्यासाठी ती कंपनी असेल, तुमची डिमांड खूप वाढेल. ओके, या चॅप्टर्स मध्ये कुणाला काही विचारायचंय, काही डाउट्स आहे टिल नाव गाईज? कुणाला काही प्रश्न आहेत मी पुढे जाण्या अगोदर? No, sir. ओके, महिंद्रा, मधु, No, sir. No, sir. ओके ग्रेट, लेट्स स्टार्ट. काय चॅप्टर 6 घ्यायचा आता? चॅप्टर हाँ 6 सर। आता घ्यायचा. मी मेनली जे नवीन आहेत त्यांना विचारतो. रुपाली अँड अश्विनी अँड आनंदप्पा, सॉरी आनंदप्पा, सॉरी हा प्रोनाऊन्स करायला मला जरा कठीण जात असेल तर माफ करा नावामध्ये थोडस, बट सॉरी. आनंद म्हटलं तरी चालेल काय आता? Okay, sir. ओके, थोडस बोलताना जरा. हा, सो आनंद, समोर चॅप्टर घ्यायचं आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे? कारण फर्स्ट सेशन आहे, सगळ्यांना व्यवस्थित येणं गरजेचं आहे. फर्स्ट चॅप्टर हे अत्यंत सोपं आहे, जे फॉर्म्स बनवण्यासाठी यूज केलं जातं.
हा, आनंद, अश्विनी आणि रुपाली. 6वं चॅप्टर घ्यायचंय की तुम्हाला? मधु, सर घ्या आता. आनंद हो किंवा नाही असं म्हटलं तर, जर सपोज असं सायलेंट असलं तर हो, आपलं होच असतं. सायलेंट असलं म्हणजे हो असतं, नाही असलं तर पटकन नाही म्हटलं तर चालेल. ठीक आहे. चॅप्टर हा 6 आहे फॉर्मचा. ऍक्च्युली आज मी विसरून गेलो तुमच्याशी बोलताना की माझा वर्किंग दिवस आहे, बट लकीली काही मीटिंग्स नाही येत आता सध्या. ठीक आहे. नाव चॅप्टर 6 हा जो आहे हा खूप सोपा मजेदार आहे. इवन दो इंटायर डिझायनिंग आणि ही जी काही डेव्हलपमेंट असणार आहे ही खूप मजेदार असणार आहे. नो वरीज. सो आजचा जो चॅप्टर आहे तो आहे फॉर्म्स. आणि हा जो कोड आहे हा कोड आपण करणार आहोत व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. तुम्हाला सगळ्यांना इन्स्टॉल करायचा आहे. तर व्हिज्युअल स्टुडिओ कोडचा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला कसं बनवायचं मी दाखवून देतो. की माझी पूर्ण सिस्टीम दिसत असेल तुम्हाला, करेक्ट? येस सर. हा येस सर. हा. सो इथे काय करायचंय, तुम्हाला कुठेही, तुम्हाला डेस्कटॉपवर, डॉक्युमेंटवर, व्हॉटएव्हर, मी डॉक्युमेंटवर ठेवतो, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही एक फोल्डर बनवा. आणि लेट्स सी, वेब सेशन्स याच्या आतमध्ये मी बनवतोय. असं बनवायचं आहे. आणि याला राईट क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता. बट CMD VS कोड किंवा मग तुम्ही इथून मेन्यू वाईज जाऊ शकता असं व्हिज्युअल स्टुडिओ कोडला. बघा, बट लक्षात ठेवा मी जी लिंक दिली तिथून डाउनलोड करा. व्हिज्युअल स्टुडिओ कोड याला VSS म्हणतात. अजून एक दुसरा असतो व्हिज्युअल स्टुडिओ, फक्त तो .NET डेव्हलपमेंट साठी वापरला जातात. मी हा ओपन करतोय. हा तुम्हाला सुरुवातीला असा दिसेल. मी याला गेट स्टार्टेड जो आहे तो क्लोज करतो. बघा, हा सुरुवातीला तुमच्या इथे असा ओपन होईल. काही नाही, फाईल मध्ये जायचंय आणि ओपन फोल्डर करायचं आहे असं तुम्हाला. आणि जो काही तुमचा फोल्डर असेल ना, जो तुम्ही यूज करत असाल त्या फोल्डरला फक्त डॉक्युमेंट मध्ये आपण बनवलेलं आहे. हा, मला हा फोल्डर पाहिजे, सिलेक्ट फोल्डर करा बस. आणि लक्षात ठेवा इथे तुमचं जे फोल्डर आहे ना, तुम्ही ज्याला मी वेब सेशन नाव दिलं ना, इथे त्याच फोल्डरचं नाव दिसायला पाहिजे. आणि याला म्हणा, असं टिक करा आणि म्हणा हो माझा ट्रस्टेड आहे. जर तुम्ही याला ट्रस्टेड जर नाही म्हणलं ना त्या फोल्डरला, तर पुढचे प्रोग्राम तो ब्लॉक करत जाईल. असं दिसणं कंपल्सरी आहे. तुमच्या फोल्डरचं नाव जे तुम्ही दिलेलं आहे नवीन, हे दिसणं कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर जी काही फाईल तयार करायची आहे ना, ती तुम्हाला बघा इथेच दिलेली आहे. मी इथे देतोय न्यू फाईल चॅप्टर 06 फॉर्म्स .html. या राईट साइडने तुम्हाला ती जी फाईल आहे ती फाईल दिसलेली आहे. आणि वन मोर थिंग, तुम्हाला हाताने जर HTML वगैरे टाईप करायचं असेल तर तुम्ही टाईप करू शकता. तुम्ही असंही लिहू शकता HTML5. ऑटोमॅटिकली हा जो कोड आहे बघा, परत एकदा दाखवतोय मी, HTML:5 लिहिलं आणि नुसतं त्याच्यावर क्लिक जरी केलं तर हा जो प्री डिफाईन कोड आहे HTML हेड बॉडी, तो ऑलरेडी डिफाईन झालेला असतो. आपल्याला लिहायची, डेव्हलपरला ती सारखी सारखी लिहायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली मेनवरच येतो आणि आपल्याला जे काही काम करायचंय ते बॉडी मध्येच काम करायचं आहे. सो आता आपल्याला बनवायचा आहे फॉर्म. मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे एक फॉर्म आणि त्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय काय बनवायचं आहे, कसं बनवायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा. मी तुम्हाला ती असाइनमेंट देणार आहे. तर फॉर्म बनवण्यासाठी तुम्हाला टॅग घ्यायची आहे फॉर्म नावाची. बघा, लगेच याच्यामध्ये ही फॉर्मची टॅग जी आहे ती ओपन अँड क्लोज पण होते. याच्यामध्ये कोडिंग करायची आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. म्हणजे हा फॉर्म इथे सुरू झाला आणि हा फॉर्म इथे संपला. इथे तुम्हाला करून घ्यायचा आहे पूर्ण.
आता मी इथे लिहितो युजर नेम, नॉर्मल युजर नेम, आणि एक बॉक्स बनवण्यासाठी तुम्हाला एक टॅग घ्यावी लागेल. त्या टॅगचं नाव आहे इनपुट आणि टाईप जो आहे तो मी सध्या काहीच घेत नाही. जस्ट याला ओपन करण्याचा प्रयत्न करतो. याला रन करून बघूया. रन करण्यासाठी याला राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करा. जर कुणाला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर जर नाही दिसला तर मला व्हॉट्सअप करा, मी त्यांना सांगेन काय करायचंय ते. बघा याच्यावर मी राईट क्लिक करतोय आणि काय म्हणायचं, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. याला अलाउ करा. अलाउ ऍक्सेस. बघा असा दिसेल तो. बरं, कशाने दिसला तो असा, त्याचं कारण काय आहे, मी इथे बघा फॉर्मच्या आतमधलं जर हे काढलं तर काय मला तो दिसेल, मी जो तो बॉक्स आहे तो बॉक्स हटवलेला आहे. इवन दो मी तुम्हाला जे युजर नेम आहे तेही काढून टाकलं. बघा काहीच नाहीये माझ्याकडे, फक्त डॉक्युमेंट नावाचं ते टायटल दिलेलं आहे. मी देतो लॉग इन फॉर्म आणि इथे फक्त फॉर्मची टॅग घेतलेली आहे. हा पूर्ण एम्प्टी आहे माझ्याकडे, पूर्ण एम्प्टी आहे. माझ्या बॉडीमध्ये काही नाहीये. मी जस्ट इथे मोठ्या अक्षरांमध्ये लिहायचं आहे मला, लॉग इन फॉर्म. बस लॉग इन फॉर्म दिसला. त्याच्यानंतर लॉग इन फॉर्म साठी मला पाहिजे युजर नेम. आणि मी इथे घेतोय इनपुट टॅग. इनपुट टॅग घेतल्याने काय होतं बघा, तर इनपुट टॅग घेतल्याने तुम्हाला इथे असा बॉक्स येतो. हा जो आहे असा बॉक्स येईल तुम्हाला. बर, मग आता आनंद, हे जे लॉग इन फॉर्म आहे आपल्याला असंच एक्सपेक्टेड होतं का एकाच लाईन मध्ये? महेंद्र, नाही सर, ते खाली आलं पाहिजे. ते user खाली name. आलं पाहिजे. बरोबर आहे. बरं, खाली का नाही आलं? Oh my God. खाली का नाही आलं? तर ते आपण इंटरव्ह्यूअर, कोड एकाच लाईनीमध्ये केले ना सर. हा, तर आता सर ब्रेक देख के कर सकते हैं हा, ना? सो काय आहे त्याचं कारण? त्याचं कारण काय? व्हॉट इज द रूट कॉज ऑफ दॅट? रूट कॉज ऑफ दॅट बघा. इनलाइन. हा, तर त्याचं आपण बघूया आता की काय आहे ते. ठीक आहे, रूट कॉज बघूया की ते एकाच लाईन मध्ये का आलं, त्याचं रिझन काय आहे. फर्स्ट, ज्या काही टॅग आहेत, टॅग और टॅगलाच तुम्ही एलिमेंट सुद्धा म्हणतात. टॅग और एलिमेंट ज्या आहेत त्या दोन टाईपच्या असतात. पहिला जो टाईप आहे तो आहे इनलाइन टाईप आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे ब्लॉक लेवल. इनलाइन म्हणजे काय, की जरी आपण वेगवेगळ्या टॅग घेतल्या असतील किंवा वेगवेगळ्या जागेवर जरी लिहिलं असेल तरी ते एकाच लाईन मध्ये येतात, सेम लाईन मध्ये ते दिसायला लागतात. आणि इनपुट टॅग ही सुद्धा इनलाइन टॅग आहे, इनलाइन एलिमेंट आहे. म्हणून जर का त्या लाईन मध्ये जागा असेल तर सेम लाईन मध्ये दिसेल. जर का आपल्याला त्या लाईन ला ब्रेक करायचं असेल आणि दुसऱ्या लाईनवर आपल्याला दाखवायचं असेल तर ब्रेक रो ही टॅग टाकायची आहे, ब्रेक रो. सो ब्रेक रो टाकल्याच्या नंतर आता असं बरं झालं, हा फॉर्म खाली आला. अजून तुम्हाला खाली पाहिजेत असेल तर अजून ब्रेक करा, ब्रेक रो करा. बघा अजून खाली आलेलं आहे ते. That's it. आता इथे तुम्हाला पासवर्ड घ्यायचा आहे, तुम्ही पासवर्ड घेऊ शकता. पासवर्ड
इनपुट तुम्ही मी फक्त इनपुट घेतो, बाकीचं जे टाईप आहे ते बघू. बघा परत हा पासवर्ड पण एकाच लाईन मध्ये आला. मला सपोज तो खालच्या लाईनवर पाहिजे, तर युजर नेमच्या नंतर म्हणजे युजर नेमचा जो बॉक्स आहे जिथे एंड होतो त्याच्यानंतर त्याला आपल्याला ब्रेक करायचा आहे. तर युजर नेमचा जो आहे तो इथे ब्रेक होतोय, म्हणून याला ब्रेक करूया. दॅट्स इट. परफेक्ट. अजून ब्रेक जर पाहिजेत असेल तर अजून याला ब्रेक घ्या असा. बरं आता युजर नेम मी टाकलं सपोज काहीतरी, आणि पासवर्ड जरी टाकलं तरी काय तुम्हाला पासवर्ड जो आहे अश्विनी आणि रुपाली, पासवर्ड असा दिसतो का जेव्हा तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न करता पासवर्ड? नाही सर. नाही सर. दिसत. त्याचं कारण काय असतं माहितीये का, की इनपुट मध्ये जो टाईप दिलेला असतो ना, टाईप बाय डिफॉल्ट जर आपण का टाईप, आता हा टाईप काय आहे बघा, आपण काय म्हटलं होतं मगाशी की तुम्हाला दोन गोष्टी शिकाव्या लागतील, एक टॅग आणि दुसरं ऍट्रिब्यूट. तर HTML च्या ह्या सर्व टॅग आहेत, HTML हेड बॉडी फॉर्म, ह्या सर्व टॅग आहेत. पण जेव्हा टॅगच्या आतमध्ये अजून कोणती सब कमांड घेतो त्याला म्हटलं जातं ऍट्रिब्यूट. तर टाईप हा इनपुटचा ऍट्रिब्यूट आहे. बर मग तेव्हा त्याचा टाईप जर का तुम्ही पासवर्ड जर ठेवला, सेव्ह करतो मी आणि परत दाखवतो, जर पासवर्ड ठेवला तर काय दिसतं ते बघा. आता पासवर्ड विजिबल आहे का तुम्हाला, दिसतो का टाईप केलेला पासवर्ड? नाही. नाही दिसणार. दॅट्स ग्रेट. सो आणि जर का तुम्ही इनपुटला जर का काहीच जर का ऍट्रिब्यूट जर दिला नाही ना तुम्ही, तर बाय डिफॉल्ट तो जो आहे तो टेक्स्टच घेतो. बाय डिफॉल्ट तो टेक्स्ट घेतो, टेक्स्ट द्यायची गरज नसते. ओके, पण जनरली आपण देतो टेक्स्ट. बरं मग असे ऍट्रिब्यूट इनपुट टॅगचे आहेत किती? असे ऍट्रिब्यूट जे आहेत असे किती आहेत? मोस्टली 4-5 आहेत, पण त्यापैकी प्रत्येकाच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 7-8 व्हॅल्यू असतात. आता 7-8 व्हॅल्यू म्हणजे काय? उदाहरणार्थ बघा तुम्हाला, आता हे झालं तुमचं लॉग इन फॉर्मचं. मला तुम्ही सांगा रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये काय काय द्यावं लागतं अजून? अश्विनी, रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये मोबाईल असतो? हो सर. ओके, सपोज आता मोबाईल जर दिला तर इथे जर मी उदाहरणार्थ इथे जर का मी टाईप याचा टेक्स्ट घेतला, सपोज याचा टाईप जो आहे तो मी जर टेक्स्ट घेतला, मी याचा जर टाईप मी याला ब्रेक पण करतो, एका खाली एक घेऊया आपण, ब्रेक. केलं. मोबाईल नंबर मध्ये असं काही आपण टाईप केलं गेलं पाहिजेत का? मोबाईल नंबर मध्ये असं असू शकतं का ABCD? प्युअरली त्याच्यामध्ये नंबरच असायला पाहिजेत, म्हणून आपण टेक्स्ट न ठेवता इथे ठेवतो नंबर. हा म्हणजे काय होईल, मी कितीही टाईप करण्याचा प्रयत्न केला ABCD तरी तो टाईप होणार नाही. इथे मला फक्त नंबरच जो आहे तो टाकता येतो. त्याच्यानंतर काही याच्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ, काही नाही बऱ्याच याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ विचारतात, डेट ऑफ बर्थ विचारतात. सो डेट ऑफ बर्थ मध्ये तुम्हाला इथे टाकावं लागते डेट, हे जे ऍट्रिब्यूटच्या याच्यामध्ये दिलंय, आणि मी इथे घेतोय BR. बघा असा 27 तर कुणाचा जन्मतारीख नसेलच, आपण थोडं बॅकला जाऊया. ठीक आहे, आपल्याला सध्या डेट सिलेक्ट करायची नाही. 8 जान, ठीक आहे. असा अजून तुम्हाला फोटो वगैरे अपलोड करायचा असेल, बायोडेटा वगैरे काय अपलोड करायचा असेल, डॉक्युमेंट अपलोड करायचा असेल तर कसं करणार? अपलोड काय असेल तुम्हाला जे दिलेलं अपलोड फोटो किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचे असतील तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, इथे टाईप जे आहे ते काय ठेवावं लागतं बघा, टॅग मात्र सेम, इनपुट फक्त त्याचा टाईपही मात्र सेम, ऍट्रिब्यूटही सेम, पण ऍट्रिब्यूटची जी व्हॅल्यू आहे ती काय होत आहे, चेंज होत आहे.
एंटायरली जी आहे ती चेंज होत आहे बस. आता लेट्स चेक. इथे तुम्हाला काय घ्यायचं असेल ते अपलोड करायचं असेल ते अपलोड करा तुमच्या इच्छेनुसार. That's all. तो येऊन जाईल. आणि अजून एक शेवटी आपल्याला एक बटन बनवायचं आहे, सबमिटचं बटन. सो बटन बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही टॅग जी वापरता ती वापरता इनपुट, आणि इथे टाईप जो आहे तो असेल सबमिट. यालाही मी BR केलेला आहे असं सबमिटचं बटन.